शालोम. आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, किंबहुना सर्वात महत्त्वाची व्यक्ती, किंबहुना सर्वात महत्त्वाचं ठिकाण काय आहे असं जर विचारलं तर माझी खात्री आहे की त्याचं जे उत्तर आहे ते व्यक्तिपरत्वे राहील. जर एखाद्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला जर विचारलं की तुझ्या जीवनामध्ये कोणती महत्त्वाची गोष्ट आहे, तो जर मेडिसिनमध्ये असेल तर नक्कीच तो म्हणेल की मला चांगल्या प्रकारचा डॉक्टर व्हायचं आहे. जर कम्प्युटर सायन्समध्ये असेल तर तो म्हणेल की मला चांगल्या प्रकारे पुढे शिकायचं आहे आणि परदेशामध्ये मला IT विभागामध्ये नोकरी मिळाली तर मला खूप आनंद वाटेल. आणि तोच जर प्रश्न एखाद्या म्हाताऱ्याला जर विचारला तर मग मात्र, तोच जर प्रश्न एखाद्या गृहस्थाश्रमी माणसाला जर विचारला, संसारामधल्या माणसांना जर विचारला तर मग मात्र त्याचं उत्तर वेगळं राहील. तोच जर प्रश्न शेतकऱ्याला विचारला, अत्यंत गरीब व्यक्तीला विचारला, किंबहुना ज्याच्याकडे काहीही नाही आणि सर्व काही त्याच्या जीवनामध्ये दुःख आणि त्रास आहेत, किंबहुना एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या रोग्याला जर विचारला तर कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे उत्तरं आपल्याला मिळतील की तुमच्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की हा प्रश्न फार मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तांच्या काळापासून तो
लोकांना भेडसावत असला पाहिजे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी ह्यावर एक महत्त्वाचं शिक्षण दिलेलं आहे की मनुष्य प्राणी या नात्यानं आपण कोणत्या गोष्टीवर जास्त भर देतो, महत्त्व देतो, त्याच्यावर आपली वेळ, आपला पैसा, आपली शक्ती, आपली ऊर्जा त्या एका गोष्टीवरच घालवतो. ते आपण पाहतो. विशेषतः जर खेळाडू असतील तर आपल्याला माहीत आहे की रात्रंदिवस ते त्याच्यावर परिश्रम करतात, वेळ घालवतात, पैसा घालवतात, सगळं काही त्यांचं जीवन त्याच्यासाठी समर्पित असतं. आज मात्र त्याला फार महत्त्व आलेलं आहे. ज्याला खेळामध्ये पुढे जायचं आहे त्याला आज वाव आहे, त्याला पैसा मिळू शकतो आणि लोकप्रियता त्याला मिळू शकते. आणि म्हणून आता वेगळंच महत्त्व खेळाला आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे 40-50 वर्षापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती, शाळांच्या मध्ये शिकवण्यात येत होती की विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान म्हणजे सायन्स याच्यावरच जोर द्यावा. जर त्यामध्ये एखादा विद्यार्थी जर चांगला असेल तर त्याचं भवितव्य चांगलं, त्याचं पुढचं जे जीवन आहे ते चांगलं, कुठेही त्याला नोकरी मिळत होती, चांगलं लग्न त्याचं होत होतं आणि पैसा मिळत होता. म्हणजे त्या काळातली जी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना शिकवल्या जात होती. आणि मग त्यामुळे जे आईवडील असायचे ते मात्र त्या विद्यार्थ्यांच्यावर एक प्रकारे प्रेशर आणायचे की त्याच्यासाठीच तुम्ही अभ्यास केला पाहिजे. 50 वर्षापूर्वी जे महत्त्वाचं होतं आज मात्र ते पूर्ण बदलून गेलेलं आहे. आता संगीत क्षेत्रामध्ये जर आपल्याला काही वाद्य वाजवता येतील, त्यामध्ये अजून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, स्पोर्ट्समध्ये म्हणजे खेळामध्ये अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आता महत्त्व आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे लोक ती गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरवतात. त्याचं कारण असं की त्यावरच आपली नोकरी, पोटपाणी, घरदार, संसार ह्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. म्हणजे थोडक्यात आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे मिळेल, ज्याच्याकडून ते साध्य होईल त्याच्यावर आपण जास्त महत्त्व देतो. आणि त्या संदर्भामध्ये ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं वचन, शिक्षण प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेलं आहे. कारण हा फार जुना प्रश्न आहे, मानवाचा प्रश्न आहे की त्यांनी कोणत्या गोष्टींच्यावर जास्त भर द्यावा, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावं. उदाहरणार्थ मत्ते शुभवर्तमान अध्याय 6 31व्या वचनापासून असं लिहिलेलं आहे, यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्यास विदेशी लोक खटपट करतात. या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. तर तुम्ही प्रथम त्याचं राज्य व त्याची धार्मिकता मिळवायची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. यास्त उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी उद्या, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. फार महत्त्वाचं शिक्षण प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेलं आहे की तुम्ही उद्याची काळजी करू नका. आणि आपण जे दैनंदिन रीतीनं अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याची जी काळजी आहे, काळजी करून त्यातून तुम्हाला आणि मला काहीही मिळणार नाही. उलट असं म्हटलेलं आहे की त्या स्वर्गीय पित्याला तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला त्याची गरज आहे. मंडळी, नवलाची गोष्ट आहे. ह्या ठिकाणी स्वर्गीय पिता याचा अर्थ असा की तो सर्वज्ञ आहे, सर्वज्ञानी आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनातील दैनंदिन गरजा त्या देवाला माहीत आहेत. आता तुम्ही म्हणाल की मग आम्हाला का मिळत नाहीत, का परमेश्वर देत नाही. अर्थात याचा अर्थ असा नाही की तो त्या ठिकाणी एक आयतं घरच तुम्हाला देऊन टाकेल आणि भरपूर पैसा त्या घरामध्ये असेल, तुम्ही फक्त जायचं, दार उघडायचं आणि तुम्हाला सगळं काही आपोआप मिळेल. पैसा, अदला, घर, दार
इतर ज्या काही तुम्हाला गोष्टी पाहिजेत तशा पद्धतीनं देवाने तुम्हाला सगळं अन्न वस्त्र निवारा किंवा घरदार असं ठेवून दिलेलं नाही आहे. त्याच्यासाठी नक्कीच आपल्याला जबाबदारी दिलेली आहे, हातपाय दिलेला आहे. आणि त्यावरूनच ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहेत की त्याची तरतूद तर केलेलीच आहे. त्याला माहीत आहे की तुम्हाला कशाची गरज आहे. ती महत्त्वाची आहे ह्या जगात जीवन जगण्यासाठी. तुम्हाला माहीत आहे की ह्या जगात जीवन जगण्यासाठी ते आपल्याला पाहिजे हे देवालाही माहीत आहे आणि आपल्या सगळ्यांनाही माहीत आहे. त्या बाबतीत आपण काबाड कष्ट करतो ही चांगली गोष्ट आहे आणि ते केलंच पाहिजे जर आपल्याला ह्या गोष्टींची तरतूद त्या ठिकाणी आहे तर. प्रश्न असा आहे की ह्या सर्व गोष्टींच्या मध्ये जास्त महत्त्व केव्हा आपण देतो. तुम्हाला माहीत आहे की सगळ्यात जास्त महत्त्व कधीकधी आपण चुकीच्या गोष्टीकडे देऊ शकतो आणि देत असतो. अन्न वस्त्र निवारा ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, परंतु ह्या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे की सर्वोच्च जी गोष्टी आहे, सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आणि ते आपल्याला ह्या ठिकाणी आता प्रभू येशू ख्रिस्तांच्याच शब्दात सांगायचं आहे. आज तुम्हाला आणि मला त्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला ते शिकायची गरज आहे. आणि ते वचन ह्या ठिकाणी असं आहे, 33वे वचन, तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा. ह्या ठिकाणी एक वेगळंच असं वचन प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे, म्हणजे शिक्षण दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतायत की त्याचं राज्य आणि धार्मिकता ह्यावर सगळ्यात जास्त जोर द्या. सगळ्यात जास्त महत्त्वाचं माणसाच्या जीवनामध्ये आहे. माणसाच्या जीवनामध्ये ज्या दैनंदिन गरजा आहेत त्याची तर गरज आहेच, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, परंतु त्याच्यावरच आपला सगळा जो पैसा आहे, आपले खटाटोप आहेत, आपली वेळ आहे, आपल्याला दिलेलं नैसर्गिक जे दान आहेत, फक्त जर त्याच्यासाठीच आपण जर खर्च करत असो तर मग मात्र त्या ठिकाणी काहीतरी चुकतं आहे असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहेत. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ह्या सर्वांची गरज आहे, पण तीच फक्त आपली महत्त्वाची गरज नाही. ज्यांना ते माहीत नाही ते मात्र त्याच्यासाठी खटाटोप करीत असतात, फक्त त्याच्यावरच ते वेळ घालवतात आणि त्याच्याकडेच त्यांचं लक्ष असतं. हे चुकीचं आहे. उदाहरणार्थ लहान मुलं आहेत आणि त्यांना जर आपण आपला मोबाईल दिला, सेलफोन दिला, तर तुम्हाला माहीत आहे ते रात्रंदिवस तेच फक्त पाहत राहतात. त्यांच्या बाजूला कोण बसलेला आहे, आजोबा आहेत की आजी आहेत, आई आहेत की वडील आहे, त्यांच्याकडे आजकाल काहीही कोणाचं लक्ष नसतं. त्या फोनमध्ये काय आहे, तिथं ते काय पाहतात हे आजूबाजूला बसलेले त्यांचे कुटुंबीय म्हणजे आजी आणि आजोबा, आई वडील, पूर्ण कुटुंब ह्यापेक्षा ते जे पाहतात ते महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या मनावर, बुद्धीवर, शरीरावर किती वाईट परिणाम होतो आहे आजकालच्या जगामध्ये. त्याचं कारण असं की चुकीच्या वेळेला, चुकीच्या वयोमानामध्ये अयोग्य अशा गोष्टींना महत्त्व देणं, त्याच्यावरच वेळ, त्याच्यावरच एनर्जी, आपली ऊर्जा, सगळे विचार त्याच्यातच. पुष्कदा तसं होतं. परंतु हे फक्त लहान मुलांच्या बाबतीत सत्य आहे असं नाही, मोठमोठ्या लोकांच्यासाठी सुद्धा. आजकाल आपल्या हातामध्ये जे आहे कदाचित दुसऱ्या रूपात असेल, फोनच्या ऐवजी अजून दुसऱ्या रूपात असू शकतं. आपलं घर, आपलं शिक्षण, किंबहुना आपली शेती, किंबहुना आपलं अजून काही आपल्या जीवनामध्ये ज्याला तुम्ही एवढं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे की सगळी ऊर्जा, सगळी वेळ, सगळा पैसा, अदला सगळं काही त्याच्यातच आपलं जात आहे. दुसरा तुमच्या समोर विचार नाही. आणि विशेष करून असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे, देवाचं राज्य आणि त्याची धार्मिकता ह्या तर नाहीच नाही, त्या बाजूला टाकून दिलेलं आहे, सरकून दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं जे आहे त्याच्या बाजूला कुठंतरी हे आहे. आता तुम्ही म्हणाल नाही, आमच्या
व्यवहारामध्ये, आमच्या बिझनेसमध्ये, आमच्या कामाच्या ठिकाणी आमचा देव आहे. आम्ही ठेवलेला आहे देव. तो त्या देवघरामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ असा की महत्त्वाचं ठिकाण त्या ठिकाणी देवाला दिलेलं आहे. परंतु हे ठिकाण म्हटलं तर हे ठिकाण नाही आहे. हे आपल्या जीवनामध्ये त्या देवाने शिकवलेले जे तत्व आहेत त्याला महत्त्व देणं म्हणजे देवाच्या राज्याला महत्त्व आपल्या विचारांच्या मध्ये देणं नाही, आपल्या जीवनामध्ये देणं नाही. ह्या ठिकाणी एखाद्या कोणत्या तरी ठिकाणी ठेवणं किंवा गळ्यात घालणं एखादा क्रॉस, ह्या ठिकाणी देवाला, देवाच्या राज्याला प्रथम स्थान देणं म्हणत नाही. आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी जी शिकवण दिलेली आहे ती त्याला सर्वात मोठं स्थान देणं आणि त्याच्यासाठी कदाचित आपल्याला त्याग करावा लागला तरी चालेल, त्याच्यासाठी कदाचित आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण सर्वात महत्त्वाचं स्थान त्या देवाच्या शिक्षणांना आणि नियमांना देणं. सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रभू येशू ख्रिस्तांच्या बाबतीत सांगता येते, लिहिली त्यांच्या शिष्यांनी की ते प्रत्यक्ष एक सत्य होते. म्हणजे काय सत्य होते? म्हणजे काय? म्हणजे ते सत्य शिकवण देत होते, परंतु सत्यच बोलत होते, सत्याप्रमाणेच वागत होते, सत्यानेच त्यांनी त्यांचं जीवन पुढे नेलं. आणि मग पुढे हेच शिष्यगण लिहितात की त्यांच्या मुखामध्ये एक लबाडी कोणाला सापडलेली नाही. काय जबरदस्त सत्यशील असं जीवन प्रभू येशू ख्रिस्तांचं असलं पाहिजे. आणि शेवटी ते एक वचन आपल्या लक्षात येत असेल की प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की मार्ग, सत्य व जीवन मी आहे. मी सत्यच आहे. एवढं मोठं विधान करणारा एक व्यक्ती धर्मांच्या इतिहासामध्ये होऊन गेला आणि तो म्हणजे प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे ज्यांना जर सत्य अनुभवायचं असेल, सत्य बघायचं जर असेल तर प्रभू येशू ख्रिस्तांना फक्त बघून सत्य समजणार नाही, किंबहुना त्याच्या चित्राकडे पाहून नाही, किंवा त्याच्या चित्रामधल्या प्रभू येशू ख्रिस्ताला भजन पूजन करून नाही, कुंकू गुलाल त्याच्यावर टाकायची गरज नाही, परंतु ते सत्य आपल्या जीवनामध्ये विश्वासानं स्वीकारावं लागेल की त्यांनी तुम्हाला आणि मला तारण आणि मुक्ती देण्यासाठी ह्या जगात आले आणि ते सत्य पूर्ण केलं. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना सत्य प्राप्त झालं. मंडळी, जर आपण प्रभू येशू ख्रिस्तांच्यावर विश्वास ठेवणारे आहोत याचा अर्थ असा की आपण सत्यालाच स्वीकारलेलं आहे विश्वासाने. त्या सत्यानं आपल्या जीवनातील सर्व प्रकारचं असत्यपण, लबाड्या, वेगवेगळ्या प्रकारचं आपलं जे जीवन भरलेलं असतं ह्या अनितीने, असत्याने वगैरे वगैरे. मला अजूनही आठवतं एक सोन्या चांदीच्या दुकानामध्ये एक गृहस्थ काम करत होते आणि त्यांना ते नौकर होते अर्थात त्या ठिकाणी काम करणारे, परंतु मालक वेगळेच होते आणि त्यांना शिकवण्यात आलं होतं की कस्टमर आल्यानंतर त्यांच्या संगती कसं बोलायचं. आणि समजा एखादी गळ्यातली माळ असेल तर त्या माळेच्या बाबतीत, त्या सोन्याच्या बाबतीत कसं बोलायचं, कसं पटवून द्यायचं वगैरे वगैरे. आणि मग मी त्याला अजून विचारलं, तो चांगला मित्र होता. त्याने सांगितलं की जर 10 गोष्टी आम्ही त्या नेकलेसच्या बाबतीत जर सांगत आहोत तर त्याच्यापैकी कदाचित 1 गोष्ट खरी असते, 9 गोष्टी खोट्याच असतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अगदी प्रामाणिकपणे मित्रांना त्याने सांगितलं. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये फक्त एक सोन्याची माळ विकण्यासाठी आणि अजून पैसे मिळवण्यासाठी आपण किती लबाड्या करू शकतो त्याचं ते एक उदाहरण आहे. आपल्या जीवनामध्ये असं जर जीवन काही भरलेलं असेल, फक्त एक व्यापारी म्हणून नव्हे परंतु दैनंदिन जीवनामध्ये, तर सत्याशी तुमचं आणि माझं जर नातं जुळलं, सत्याला जर आपण ओळखलं, विश्वासानं जर स्वीकारलं, तर याचा अर्थ असा की आपण
कोणाला सर्वात जास्त प्राधान्य देत आहोत? तर देवाच्या राज्याला. जसं ह्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा, खटपट करा. मंडळी, मला माहीत नाही, हा जो प्रश्न आहे, ही जी समस्या आहे, ही आध्यात्मिक आहे, फार आंतरिक आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शिक्षण आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी आहेत, चांगल्या सवयी आहेत, खेळ आहेत, संगीत आहेत, नक्कीच ह्या सर्व गोष्टींच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. परंतु सर्वात महत्त्वाचं लक्ष कुठं असलं पाहिजे? तर देवाचं राज्य, म्हणजेच देवाच्या राज्याचे जे तत्व आहेत आणि त्या तत्वांचं जे सर्वात मुख्य स्थान आहे, सर्वात मुख्य जी व्यक्ती आहे त्या तत्वांची, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. देवाच्या राज्याला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्या, त्याला निवडा, म्हणजे मग प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा. फक्त पाहू नका एखाद्या फोटोमध्ये, तर त्याच्या जीवनाकडे, त्याच्या शिक्षणाकडे, आणि ते पाहून आपल्या जीवनामध्ये, अंतःकरणामध्ये येऊ द्या. याचा अर्थ असा की आपल्या जीवनामध्ये आपण ह्या सर्व दैनंदिन जीवन जगत असताना सर्वात महत्त्वाचं आणि मोठं स्थान त्या देवाच्या राज्याला, म्हणजेच धार्मिकतेला आपण दिलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. मंडळी, मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये आज ह्या एका वचनाच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्तांच्या शिक्षणाच्या द्वारे परीक्षण नक्कीच करायला लावणारं हे वचन आहे. कारण आपण आपल्या जीवनामध्ये एवढी धावपळ करत असतो, एवढे आपण गुंतलेले असतो की आपल्याला वेळच नाही कोणती महत्त्वाची गोष्ट माझ्या जीवनामध्ये आहे. कधीकधी ह्या जगामध्ये आपल्याला पराजय आहे. कधीकधी ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या आपल्याला मिळत नाहीत. त्या बाबतीत काळजी करू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट माणसांच्या जीवनामध्ये म्हणजे देवाचं राज्य आणि देवाची धार्मिकता, ते जर आपल्या जीवनामध्ये आहे तर आपण सर्वात मोठी गोष्ट जीवनामध्ये मिळवलेली आहे, कमावलेली आहे. देव करो आपण सर्वजण तशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. प्रार्थना करू. हे देवा, आम्ही तुझे आभार मानतो की तू आमचा निर्माता आहेस आणि तू आम्हास तारण दिलेलं आहे. ह्या जगामध्ये कोणत्या गोष्टीला सर्वात मोठं महत्त्व आणि प्राधान्य द्यावं ह्याचा विचार आम्ही खूप करतो. कधीकधी चुकींच्या गोष्टीवर आमची वेळ, आमची ऊर्जा, आमचे विचार, आमचं तन मन धन जातं. देवा, त्याबद्दल क्षमा कर आणि आमचं लक्ष त्या देवाच्या राज्यावर सदैव ठेव. देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.